प्रकाश आंबेडकरचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। ऑफिस फोडण्याचा इशारा दिलाय वसंत मोरेंचा। का तर इकडनं ते प्रकाश वसंत मोरे तिकडे गेले। मी त्याच्यावरती काय फार भाष्य करणार नाही। मुळात वसंत मोरे हे ज्या पक्षात होते तिथून तिथे ते निवडणूक लढायला गेले, पण याआधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून अनेक लोक बाहेरच्या पक्षात गेले। आपल्याला माहिती असेल, वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक। मग गोपीचंद पडळकरांचं काय? गोपीचंद पडळकर कुठल्या पक्षात होते, ते कुठून लढले, असे अनेक लोक नावं सांगू शकतो आम्ही। राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोक पक्षांतर करतात। पक्षांतर म्हणण्यापेक्षा आपली भूमिका बदलू शकतात। 40 आमदार आमचे गेले, ठीक आहे, आम्ही त्यांचा पराभव करू। अजित पवारांनी राष्ट्रवादीचे 40 आमदार चोरले, लोकसभेत आम्ही त्यांचा पराभव केला, विधानसभेत करू। ही लोकशाही आहे आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे, कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांचा विश्वासघात केलाय। ठीक आहे, वसंत मोरे त्याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहेत। ठीक है, हेमंत सोरेन जी को जिस प्रकार से ईडी और सीबीआई ने अरेस्ट किया, ये मोदी और शाह जी के दबाव में किया। हाईकोर्ट ने जो निर्णय दिया उसमें कहा कि उनके खिलाफ कोई मनी लॉन्ड्रिंग की केस बनती ही नहीं। अगर केस बनती नहीं, हाईकोर्ट आपको सुनाता है, तो एक सिटिंग सीएम झारखंड के हेमंत सोरेन को आपने अरेस्ट कैसे किया? ईडी के डायरेक्टर और सीबीआई के डायरेक्टर ऊपर कानूनन मुकदमा चलना चाहिए। संजय सिंह के ऊपर मुकदमा नहीं चलता, संजय राउत के ऊपर कोई मनी लॉन्ड्रिंग की केस नहीं चलती, ये कोर्ट बोल रहा है। और आप पॉलिटिकल प्रेशर में हम सबको अरेस्ट कर लेते हो, धमकियाँ देते हो। जब ये सरकार बदलेगी तो ध्यान रखा जाएगा ये सब। ठीक है, मधून बस आणून काय दाखवण्याचा प्रयत्न आहे असा सवाल राऊतांनी विचारलाय। मुंबईत खेळाडूंच्या स्वागतासाठी गुजरातवरून बस आणावी लागली, तर मुंबईत बस नव्हती तर एका दिवसात बनवता आली असती असंही राऊतांनी म्हटलंय।